हॅलो मित्रांनो, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की हाऊ टू डू इंडेक्सिंग आणि ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण अपडेट डेटा कसं करू शकतो आणि ट्रान्झॅक्शन काय असतात ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपण पहिल्यांदा जाणून घेऊ की अपडेट करायची काय गरज आहे आपल्याला. तर अपडेट आपण काय करतो, तर सपोज आपल्याकडे डेटाबेस आहे आणि सपोज थोडी काहीतरी मिस्टेक झाली एक सर्टन 10 रेकॉर्ड्स मध्ये आणि त्यांच्यामध्ये एक लॉजिकल काहीतरी कंडिशन आहे, तर त्या कंडिशनचा आपण यूज करून ते आपण इन्स्टेड ऑफ चेंजिंग ऑल दी डेटा आपण तेवढाच डेटा चेंज करू शकतो युझिंग अपडेट क्वेरी. तर ते आपण कशी करू शकतो, पण ते स्टार्टिंग पासून बघणार आहोत. तर आपण काय करू की एक एक्झाम्पलच्या थ्रू आपण करू की आपण स्टार्टिंगला आपण एक क्रिएटर टेबल करू. क्रिएट टेबल आणि टेबलचं नाव आपण काय देऊ, आपण मॅथ मार्क्स. ओके, आणि देन ह्याच्यामध्ये आपण आता पहिल्यांदा इंडेक्स स्टुडंट आय डी ऍज इंट आणि आपण प्रायमरी की असाइन करतो त्याला प्रायमरी की अँड देन कॉमा देऊन आपण आता स्टुडंट नेम वायर कॅर 50. ओके, से कॉमा द्यायचं आहे ते. तर स्टुडंट नेम झाल्यानंतर आपण काय ऑप्टेंड मार्क्स म्हणजे मॅथ मार्क्स किंवा ऑप्टेंड मार्क्स लिहू शकतो. आपण सिंपल मार्क्सच लिहूया आपण. ओके, मार्क्स आपण डेसिमल मध्ये देऊया. डेसिमल आणि त्याच्यामध्ये आपण पास करूया की आपल्या 100च्या तर वरती नसणारच आहे, तरी पण आपण 10,2 देऊया. ठीक आहे, 2 ब्रॅकेट कम्प्लीट आणि कॉमा देऊन आपण ग्रेड लिहूया. ग्रेड. ओके, ग्रेडला आपण वायर 15 देऊया आपण आणि ठीक आहे. अँड देन ब्रॅकेट कम्प्लीट करूया आणि सिंपल आपण सेमी कॉलम देऊन हे सर्व सिलेक्ट करूया आणि हे एक्झिक्यूट करूया आपण. तर हा टेबल क्रिएट झालेला आहे. तुम्ही ह्या साईडला पण बघू शकता, लेफ्ट हँड साईडला मॅथ मार्क्स रिफ्रेश केलं की येईल. ओके, टेबल हा टेबल्स मध्ये तुम्ही बघू शकता मॅथ मार्क्स. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, इन्सर्ट व्हॅल्यू करूया आपण. इन्सर्ट इंटू टेबलचं नाव. ओके, सिंपल आपण व्हॅल्यूज देऊया आणि मल्टिपल व्हॅल्यूज आपण पास करूया त्याच्यामध्ये. आता स्टुडंट आय डी पहिल्यांदा 1 असणार, कॉमा देऊन 1 कॉमा नेम आपण केशव देऊया. ब्रॅक कम्प्लीट करूया, कॉमा देऊया. नंतर आपल्याला काय पास करायचं आहे की मार्क्स पास करायचे, की आपण 100 पैकी मार्क्स देतो. 87 देऊया मार्क्स. नंतर कॉमा देऊया आणि ग्रेड देऊ. आपण आता चुकीची ग्रेड देऊ आणि परत त्याला सगळ्यांना आपण असाइन करूया बरोबर ग्रेड आपण असाइन करूया. तर इथं मी सी ग्रेड देत आहे आणि आपण आता हेच रेप्लिकेट करूया मल्टिपल वेळेस. सिंपल कंट्रोल सी कंट्रोल व्ही करत आहे. तर इथं फक्त स्टुडंट कॉमा द्यायचा आहे आपल्याला आणि इथं आय डी चेंज करायचे, नेम चेंज करायचे. आता ह्याला सेमी कॉलन देऊया लास्टला आणि इथं मध्ये आपल्याला कॉमा द्यायचं पण आहे, कॉमा पण द्यायचा आहे.
तर हे सर्व झाल्यानंतर आता हे जस्ट सिलेक्ट करूया आणि एक्झिक्यूट करूया क्वेरी. तर तुम्ही बघू शकता ही क्वेरी एक्झिक्यूट झालेली आहे. तर आपण टेबलमध्ये आता बघूया. सिलेक्ट स्टार फ्रॉम मॅथ मार्क्स मध्ये. ओके. जस्ट सिलेक्ट करूया आपण आणि क्वेरी एक्झिक्यूट करूया. तुम्ही बघू शकता की आपले ग्रेड साइन झालेले आहे. आता आपल्याला काय करायचं की बाबा आता केशवला 87 मार्क्स आहेत. तर आपलं काय की पहिलं की जेवढे पण 85च्या अबव मार्क्स असतील त्याला ए ग्रेड असाइन करायचं. तर बघू शकता की आपले ग्रेड जे आहे ते चेंज आहे की रॅन्डम आपण ग्रेड दिलेले आहे. तर त्याला आपल्याला लॉजिकली आपण कसं आपण चेंज करू शकतो तर ते बघणार आहोत. तर पहिलं आपण अपडेट करणार आहोत ए ग्रेड साठी. अपडेट अपडेट कॉलमचं नाव सॉरी टेबलचं नाव मॅथ मार्क्स. ओके. देन सेट ग्रेड इक्वल टू ए ग्रेड. ओके. अँड देन आपल्या वेअरला वेअर कंडिशन. ओके. वेअर कंडिशन आपण देतो. तर कंडिशन काय असणार आहे आपली मार्क्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 85 आणि त्या सेमीकॉलन देऊन आता हे एक्झिक्यूट करूया आपण सिलेक्ट करू. तुम्ही बघू शकता की आपला अपडेट जो आपण ए ग्रेड साठी डिफाईन केलं होतं तो सक्सेसफुली एक्झिक्यूट झालेला आहे. सिमिलरली आपण काय करूया बी ग्रेड साठी ही एक पद्धत झाली अपडेट करायची की युझिंग सिम्बॉल. अपडेट अपडेट मॅथ मार्क्स. ओके. मॅथ मार्क्स सेट ग्रेड इज इक्वल टू बी. तर बी ग्रेडचा आता 75 टू 85 करूया. तर त्याला आपल्याला दोन व्हॅल्यूज पास करायचे. त्याच्यासाठी आपण काय करतो वेअर आता आपली जी मार्क्स आहे मार्क्स बिटवीन आहे ना ती 75 टू 85च्या बिटवीन आपल्याकडे सिम्पल बिटवीन म्हणून आपल्याकडे एक क्वेरी आहे. ती काय करते ती रेंज मध्ये असेल तरच ते चेंज करते. अँड 85. ओके. 84 दाखवू आपण इथं लेस दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू दिलेलं आहे. सेमी कॉलन देऊया. ही जस्ट सिलेक्ट करूया आपण आणि एक्झिक्यूट करूया. तर तुम्ही बघू शकता बी ग्रेडची पण आपली एक्झिक्यूट झालेली आहे. आणि आपल्याकडे आता राईट सी आणि एफ वाली आपण घेऊया. अपडेट अपडेट मॅथ मार्क्स. ओके. मॅथ मार्क्स सेट ग्रेड इज इक्वल टू सी ग्रेड. सी ग्रेडचं लॉजिक काय असणार आहे की 65 टू नाही तर 35 टू आपण करूया. आता जास्त आता तुम्हाला समजलेलं आहे की लॉजिक आपण कसं करताय. तर वेअर कंडिशन आपली मार्क्स बिटवीन 35 अँड आता आपलं काही चालू आहे 74 पर्यंत. ओके. 74 जस्ट सेमी कॉलन देऊया आणि सिलेक्ट करून एक्झिक्यूट करूया. ओके. आणि आता लेस दॅनचं लॉजिक लावायचं आपल्याला जस्ट अपडेट अपडेट मॅथ मार्क्स आणि सेट ग्रेड ग्रेड एफ म्हणजे फेल वेअर वेअर मार्क्स इज लेस दॅन लेस दॅन 35. ओके. जस्ट सेमी कॉलन देऊया आणि ह्याला एक्झिक्यूट करूया आपण.
तर आपलं आता झालेलं आहे, की सर्व सर्व आपले जे रोज आहेत ते अपडेट झालेले आहेत. तर सिलेक्ट फ्रॉम मॅथ मार्क ओके. सेमीकोलन नाही जस्ट सिलेक्ट करूया आपण आणि एक्झिक्यूट करूया आपण. तुम्ही बघू शकता की आता 87 ला ए ग्रेड आहे, 837 ला सी ग्रेड आहे. तर आपलं सॅक म्हणजे आपण सेपरेट सेपरेट ग्रेड दिलेली आहे. तर असं पण आपण अपडेट करू शकतो. तर हे मी रिव्हिजन केलेली आहे. मागच्या वेळेस पण आपण अपडेट आपला झालेला आहे. आय बटनवरती क्लिक करून तुम्ही ते बघू शकता. त्याच्यामध्ये आपण कंडिशन लावलेली होती की आयडीचा यूज केलेला. आयडी थ्रू त्या कॉलमचे मार्क्स किंवा काहीतरी आपण चेंज केलं. डेट वगैरे चेंज केली होती. तर इथं आपण असं पण चेंज करू शकतो. हे एक मेथड झाली. ठीक आहे. तर हे ट्रान्झॅक्शनमध्ये आपण अपडेट खूप यूज करू. तर आपण ट्रान्झॅक्शनचे एक तुम्हाला डेफिनेशन देतो, की ट्रान्झॅक्शन इज लाइक अ कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर अपडेट क्वेरीज म्हणू शकतो सिंपल वेने. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्स फॉर वॉचिंग.